श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला साजरा केला जातो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असतो. याच दिवशी त्रेतायुगाला सुद्धा प्रारंभ झाला होता आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे काही कामं करू तर त्याचं अक्षय पुण्य हे आपल्याला मिळत असतं. तर आपल्या घरामध्ये नेहमी अक्षय धनसंपत्ती राहावी, सुख संपत्ती समृद्धी यामध्ये कमतरता येऊ नये यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. स्त्रियांनी घरामध्ये काही कामं करायचे असतात, त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळवल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले जे पाप आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होत असते. इतका महत्त्वाचा हा दिवस असतो. तर तुम्ही काय काय दान करू शकता, तर तुम्ही धनाचे दान करू शकता, त्याचबरोबर तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा मग तुम्ही गोदान करू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारचं दान तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही जे आहे तर ते करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मा आणि श्री विष्णू यांचा मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता 100% जास्त वाढत असते. या तिथीला विष्णू पूजा, जप, होम हवन, दान आदी धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होत असतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतांची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतांच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते. श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे, होम हवन आणि जप करावा, याने अक्षय पुण्य हे आपल्या घरामध्ये राहत असते. तर ह्या गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या असतात. तर आता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी काय काय करायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी उठले की पहिलं काम त्यांना जे करायचं आहे ते म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी टाकायचं आहे. आता हे जे पाणी आहे तर आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 10 तारखेला अक्षय तृतीया आहे, तर 9 तारखेला तुम्हाला गुरुवारी हे तांब्याभर पाणी तुमच्या माठापाशी भरून ठेवायचं आहे. हा तांब्याचा असावा, त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर तोच तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला ओम लक्ष्मी नारायणाय नमः म्हणत तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये टाकायचं आहे. आपल्या दरवाजामध्ये या दिवशी आपले पितर जे असतात तर ते आलेले असतात आणि ज्या वेळेस आपण हे पाणी दरवाजामध्ये टाकतो तर त्यावेळेस आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये येण्याचा जो मार्ग आहे तर तो सुद्धा मोकळा होत असतो. हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम स्त्रियांनी या दिवशी करायचं आहे. त्या दिवशी दुसरं जे काम स्त्रियांना करायचं आहे ते म्हणजे आपण ज्यावेळेस आपली फरशी पुसणार आहोत तर त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कापूर, थोडीशी हळद, थोडंसं खडे मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुमच्या घराची फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे. यामुळे घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती नष्ट होत असते. त्यानंतर पुढचं जे काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपल्या स्वयंपाकासाठी जाणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे, अन्नपूर्णा देवीचं तिथे पूजन करायचं आहे आणि त्याचनंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काम स्त्रियांना करायचं आहे ते म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये जे आपण मीठ ठेवलेलं असतं, खडे मीठ जे असतं तर त्या एखाद्या काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला खडे मीठ ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी बाउल आपण तयार केलेला आहे तर हा बाउल आपल्याला आपल्या किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी कोणाची नजर पडणार नाही. यामुळे कधीच कोणत्याच प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि नेहमी आपल्या जो स्वयंपाकघर असतं तर तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा राहत असते. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर पुढचं जे काम आहे ते स्त्रियांना करायचं आहे ते म्हणजे या दिवशी ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहोत तर त्या देवपूजेमध्ये पंचामृत तुम्हाला तयार करायचं आहे आणि पंचामृतने तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे.
त्यानंतर आपल्याला पुढचं काम जे घरामध्ये करायचं आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक हे शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं। मध्ये 2 जे डॉट असतात, 4 डॉट, तर ते काढायचे आहे। कडेच्या 4 रेषा सुद्धा तुम्हाला ओढायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला पुढचं जे काम करायचं आहे ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं पूजन या दिवशी आपल्या घरामध्ये केलं गेलं पाहिजे। त्यानंतर पुढचं काम म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। घरामध्ये जे श्रीयंत्र असते, माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा कुलदेवीचा टाक असतो, तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं। यापैकी कोणतीही एक वस्तू तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। 1000 वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुंकुमार्चन आपल्याला कशा पद्धतीने करायचं असतं। त्यानंतर आता पुढचं म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहावी यासाठी घरामध्ये या दिवशी कापूर आपल्याला जाळायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांची नजर काढायची आहे। मुलांना जी नजर लागलेली असते तर ती काढण्यासाठी तुम्हाला थोड्याशा लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे। त्याच्याबरोबर थोड्यासा तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही नजर जी आहे तर ती मुलांवरून तुम्हाला उतरून तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर चुलीमध्ये तुम्ही जाळू शकता। तर हे जे काम आहे सर्व स्त्रियांनी या दिवशी आपल्या घरामध्ये करायचे आहे। याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होते, कारण ही कामं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आणि ज्या वेळेस आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कामं करतो तर हे काम अक्षय आपल्यासोबत राहतात। अक्षय ते स्वास्तिकचं पुण्य आपल्यासोबत राहतं। अक्षय आपल्या पितरांना जे पाणी आपण दरवाजामध्ये सकाळी टाकलेलं असतं तर ते अक्षय पुण्य आपल्यासोबत राहतं। तर ही महत्त्वाची कामं तुम्हाला या दिवशी घरामध्ये करायची आहेत। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा। नक्की ही जी कामं आहे अगदी साधी काम आहे, ज्यावेळेस आपण ही कामं घरामध्ये करतो तर त्यावेळेस आपल्याकडे खूप संपत्ती येते असं मी अजिबात म्हणणार नाही, पण आपल्या मनाला जी शांती लाभते की अरे बापरे, मी आज ही कामं केलेली आहे आणि माझं घर अगदी सुखी समाधानी आणि शांती आहे। माझ्या घरामध्ये माझ्या घराचं गोकुळ झालेलं आहे। घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर झालेला आहे। अशा पद्धतीचं वातावरण ज्यावेळेस आपल्यासोबत असतं तर त्यावेळेस आपल्याच मनाला, आपल्या घरातील जे लोक असतात तर त्यांच्या मनाला जी शांती लाभलेली असते तर त्यामध्येच आपण सुखी असतो। तर नक्की हे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा ही जी कामं तुम्हाला सांगितलेली आहे आवर्जून तुम्ही या दिवशी करा। बघा घरामध्ये नक्कीच तुम्हाला अनुभव की जी काही धनसंपत्ती पैसा कमी पडत आहे तर तो आपोआपच वाढायला सुरुवात होईल आणि माता लक्ष्मीची विशेष करून आपल्या घरावरती कृपा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।